नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद कोळे आपल्या माहिती हवीची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, फार्मर रजिस्ट्री ID हा कसा काढायचा आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वात अगोदर मोबाईलमध्ये गुगल क्रोम ब्राउझर ओपन करून घ्या। गुगल क्रोम ब्राउझर ओपन करून झाल्याच्या नंतर सर्च बारमध्ये फार्मर रजिस्ट्री अशा प्रकारे टाकून घ्या। फार्मर रजिस्ट्री टाकून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला मेन वेबसाईटवर येऊन जा। मेन वेबसाईटवर आल्याच्या नंतर त्याला क्लिक करा। क्लिक करून झाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट असं तुम्हाला एक इंटरफेस दिसून येईल, ज्यामध्ये तुम्हाला पहिला ऑप्शन डॅशबोर्ड आणि दुसरा ऑप्शन चेक इनरोलमेंट स्टेटस असं दाखवेल। आपण काय करायचं मित्रांनो, चेक इनरोलमेंट स्टेटस या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं। क्लिक करून झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला असा मध्ये एक इंटरफेस दिसेल, ज्यामध्ये आपल्याला इनरोलमेंट ID आणि दुसरं नंबरचं ऑप्शन म्हणजेच आधार नंबर। आपल्याला काय करायचं मित्रांनो, शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून आपल्याला फार्मर ID काढायचा आहे। तर आपण काय करायचं, शेतकऱ्याचा आपल्याला खाली आधार नंबर टाका म्हणून सांगत आहे। आपण खाली बॉक्समध्ये आधार नंबर शेतकऱ्याचा टाकून घ्यायचा। अशा प्रकारे मित्रांनो आपण काय करा, आधार क्रमांक टाकून घ्या। आधार क्रमांक टाकून झाल्याच्या नंतर क्लिक या बटनाला हे करा, चेक या बटनाला हे करा, क्लिक करा। क्लिक झाल्याच्या नंतर आपल्याला अशा प्रकारचे एक इंटरफेस दिसून येईल, ज्यामध्ये अप्रूव्हल स्टेटस आपल्याला अप्रूव्हल म्हणून दाखवत आहे। ज्यामध्ये काय, ज्या शेतकऱ्याचं समजा अप्रूव्हल नाही झालं तिथं आपल्याला असं ग्रीनमध्ये दाखवणार नाही। आणि त्याच्यासमोर मित्रांनो ज्या शेतकऱ्याचं आपण फार्मर ID साठी अप्लाय केला होता त्या शेतकऱ्याचं आपल्याला इथे नाव दिसून येईल। मित्रांनो, मेन म्हणजे आपल्याला फार्मर ID हा कोणता आहे आपल्याला हे बघायचं आहे। तर मित्रांनो आपल्याला जे सेंट्रल ID हा जो ऑप्शन आहे हा म्हणजेच खाली दाखवत आहे, हा आपल्याला सेंट्रल ID म्हणजेच फार्मर ID हा शेतकऱ्याचा असतो। मित्रांनो, आपला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की एक वेळेस कमेंट करून सांगा। धन्यवाद।